नागपुर के कपिल नगर थाना क्षेत्र में एक युवक पर लकड़ी के हथियार से हमला कर उसे गंभीर रूप से घायल करने का मामला सामने आया। बताया जा रहा है कि खामला के पास स्थित संगम लॉन्च में किसी बात को लेकर शिकायतकर्ता और आरोपी मोहम्मद अली उर्फ मोहम्मद उरुस के बीच कहासुनी हुई थी। इसके बाद आरोपी अपने घर से लकड़ी का हथियार लेकर आया और शिकायतकर्ता के सिर पर गंभीर रूप से वार कर दिया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले में आगे की जांच जारी है। जय हिंद। पोलीस स्टेशन कपिलनगर हद्दीमध्ये रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान खसाळा येथे हॉटेल संगम लॉज आहे। त्या लॉजचा जो रिसेप्शनिस्ट आहे त्याचं नाव आहे निलेश पुसा ढोके। हा एमपीतला आहे, पण मागील 4-5 वर्षापासून तो त्या लॉजमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करतो आणि त्याचे जो यातील जो आरोपी आहे याच्यासोबत बाचाबाची झाली। यातील आरोपीचं नाव आहे मोहम्मद आरिफ मोहम्मद अब्दुल हई। हा 28 वर्षाचा आहे। हा त्याच्या बाजूलाच खसाळ्याला राहतो। यांचे दोघांचे वाद झाले आणि वाद झाल्यानंतर यातील जो आरोपी आहे याने घरी जाऊन लाकडाची फळी आणली आणि त्याच्या डोक्यात जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्याला दुखापत केली, गंभीर दुखापत केली। त्यानंतर त्याला तात्काळ मेयो हॉस्पिटल येथे नेण्यात आले आणि त्याचं सध्या उपचार चालू आहे। त्याची प्रकृती स्थिर आहे। त्याच वेळेला आम्ही जो सदरचा आरोपी याला ताब्यात घेतलेला आहे आणि यातील जो लॉजचा मालक आहे दीपक भीमराव गणभोज याची फिर्याद घेऊन तात्काळ आम्ही कलम 109 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। याचा अपराध क्रमांक आहे 648/26। सदरच्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आज रोजी जो जखमी आहे त्याची तब्येत स्टेबल आहे, तो पूर्ण बरा झालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। मान्य कोर्टाकडून आम्ही 2 दिवसाचा PCR घेतला होता आणि आज रोजी मान्य कोर्टासमक्ष आम्ही पेश करून परत तपासासाठी PCRची मागणी करणार आहोत।